नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जो गदारोळ सुरू आहे त्याच्या अनुषंगाने आणि या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन मात्र केलंय, पण कर्जमाफी काही जाहीर केलेली नाहीये. उलट पक्षी कर्जमाफी केली तर आत्महत्या थांबतील का असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या आक्रमक भूमिकेवरती विरोधकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात निवेदन दिलं. कर्जमाफीसाठी आम्ही तयार आहोत, पण त्याचा फायदा बँकांना न होता शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला. एवढंच नाही तर कर्जमाफी केली तर आत्महत्या थांबतील याची हमी विरोधक घेणार का असा खडा सवालच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस सरकारच्या काळातली आकडेवारी विरोधकांच्या तोंडावर फेकत आपल्या कार्यकाळातल्या 7,000हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो. ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले, पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय. त्यामुळे कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे. माझा या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी हमी घेता का की कर्जमाफी झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेनेचे आमदार काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत दिसले, तर विरोधक घोषणाबाजीतच धन्यता मानत होते. या सगळ्या गोंधळात शिवसेना प्रतोद सुनील प्रभू घोषणा देण्यासाठी पुढे येताच मुख्यमंत्र्यांनी हातानेच इशारा करत त्यांना परत पाठवून दिलं. त्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापूरचे चंद्रदीप नरके बोलायला उभे राहताच मुख्यमंत्र्यांनी सेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना त्यांच्याकडे पाठवत नरकेंऐवजी नाशिकचे आमदार अनिल कदम यांना बोलायला सांगितलं. संकल्पामध्ये राज्याची भूमिका ही स्पष्ट कर्जमुक्तीच्या बाबत त्या ठिकाणी विषद घालण्याची गरजेची आहे. ती जर झाली नाही तर आमची भूमिका ठाम आहे. आम्ही शेतकऱ्याच्या पाठी शिवसेना उभी आहे. एकूणच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना सभागृहाबाहेर कितीही आक्रमकतेचा आव्हानात असली तरी ही सभागृहात मात्र तीच शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या आक्रमकतेपुढे पुरती गर्भगळीत झाल्याचं बघायला मिळालं. साधं पंतप्रधान भेटीचं आश्वासनही शिवसेना पदरात पाडून घेऊ शकली नाही. संजय सावंत, IBN लोकमत, मुंबई. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांवरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतंय का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठलंय का हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कर्जमाफीमुळे बँकांचं भलं होतं, शेतकऱ्यांचं नाही, या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे का हे सुद्धा आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, काँग्रेसचे आमदार. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये राम शिंदे आहेत, जलसंधारण मंत्री, आणि विजय शिवतारे आहेत, जलसंपदा राज्यमंत्री. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे विजय शिवतारे आपल्याला विचारायचा आहे, कारण अर्थातच शिवसेनेची भूमिका आणि शिवसेना कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये रडीचा डाव खेळतोय का असा आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याच्यावरती तुमचं पहिलं उत्तर हवं. असं आहे की जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की याच्या अगोदर देखील जी कर्जमाफी झाली होती तिची जर पार्श्वभूमी आपण पाहिली असेल तर त्यावेळेस देखील शिवसेनेने आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिशय आग्रही अशी भूमिका घेतली होती. देता की जाता 7-12 कोरा झालंच पाहिजे अशा भूमिका घेतल्या. राज्यभर त्याची खूप मोठमोठी आंदोलनं झाली, लाख 2-2 लाखाच्या सभा झाल्या आणि त्या जनमताच्या रेट्यापुढे, शिवसेनेच्या रेट्यापुढे ही गेल्या वेळची जी कर्जमुक्ती झाली ती झालेली आहे. यावेळेस देखील शिवसेनेची भूमिका अगदी ठाम आहे. सरकारमध्ये येऊन आम्हाला 2 वर्ष झालेले जरी असतील तरी 2 वर्षापासून जेव्हा जेव्हा हा विषय विधानसभेमध्ये चर्चेला आला त्यावेळेस आणि त्याचप्रमाणे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अनेक मुलाखतींमधून या बाबतीतची आग्रही भूमिका ही शिवसेनेने घेतली होती की दुसरी मलमपट्टी नको, कर्जमुक्ती व्हायलाच हवी. आता हा मुद्दा शिवसेनेने आता का घेतला हा प्रश्न जर तुम्ही नीट पाहिलं, त्याचं उत्तर जर पाहिलं तर मग शिवसेना रडीचा खेळ करते आहे की मग भाजप सरकार दुटप्पी बनवायची भूमिका हे स्पष्ट होईल. लक्षात घ्या, 2 वर्ष आम्ही सतत ही मागणी करतोय की कर्जमुक्ती करावी. जरी आम्ही सत्तेत होतो तरी आमची आग्रही मागणी आहे. दोन्ही पक्ष जरी एकत्र असतील तरी विचारधारा आणि काही मुद्द्यांवर आम्ही एकत्र नाही. हा विषय आता असा निघाला
गेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या दरम्यान मला आपल्याला दाखवावंसं वाटतं की मॅनिफेस्टो भाजपचा जाहीर झाला. मला वाटतं 26 तारखेला 26 जानेवारीला आम्ही डिक्लेअर केलं होतं आम्ही आता एकत्र जाणार नाही आणि त्याच्या एक 5-6 दिवसानंतर भाजपचा हा जाहीरनामा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या संदर्भातला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलं होतं की जर उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आणि सर्व जनतेने आम्हाला जर सत्ता दिली तर उत्तर प्रदेशमधील आमचं सरकार जर आलं तर उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू आणि त्याच्या पुढे जे कर्ज देऊ ते बिनव्याजे देऊ. हा जाहीरनामा पाहिल्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी त्याच रात्री 10 वाजता आम्ही काही 5-7 मंत्री आम्ही गेलो आणि मुख्यमंत्र्यांकडे उद्धव साहेबांचं लेखी पत्र आमची मागणी तिथे सांगितली की बाबा रे की आम्ही 2 वर्ष कर्जमुक्ती मागतोय. जर उत्तर प्रदेशचं सरकार येण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगत असाल की जर आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांची, तर महाराष्ट्रातल्या जनतेने आणि शेतकऱ्यांनी तर गेल्या 2 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेला पूर्णपणे मॅन्डेट देत सत्ता दिलेली आहे. आमची ती मागणी आहे जर तुम्ही तिथे सत्ता येण्यासाठी जर तुम्ही कर्ज माफी सांगत असाल तर आता त्वरित ही कर्जमाफी इथे महाराष्ट्रात प्रथम करा. हा मुद्दा कर्जमाफीचा का आला त्याच्यातलं सगळ्यातलं महत्वाचं मूळ काय असेल तो भाजपचा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यानचा जाहीरनामा. त्यामुळे हा शिवसेनेचा रडीचा खेळ नाही. जरी आम्ही एकत्र असलो तरी आमची आग्रही भूमिका जी होती ती मांडण्याचा तो प्रकार झाला. ज्या पद्धतीने तुम्ही आता एक डेडलाईन मध्ये म्हणता, मध्ये नोटीस म्हणता, बऱ्याच ह्या सगळ्या गोष्टी मध्ये शिवसेना आणि भाजपच्या मध्ये येत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही एकत्र आहेत. या बरोबरीनं विजय वडेट्टीवार तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही विदर्भात अनेक वर्ष एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना बघताय. आतापर्यंत बऱ्याचदा लोन जे आहे ते लोकांचं फेटलेलं आहे आणि अशा प्रकारची पॅकेजेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं दिलेली आहे. हे सगळं असताना सुद्धा जो मुख्यमंत्र्यांचा आज मुद्दा आहे की जर अशा प्रकारे कर्जमाफी दिली तर त्या कर्जमाफीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांचा नाही, कास्तकारांचा नाही, पण बँकांचा फायदा होईल. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला मुख्यमंत्री महोदयांच्या वक्तव्यांचा मला खरं तर खेद वाटतो की एवढ्या मुख्यमंत्र्यांनी अनेक वर्ष विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून पाहिली आहे. ते स्वतःही म्हणतात की मी शेतकरी आहे, मी बसून दूध धुवून काढतो वगैरे बोलले ते सभागृहामध्ये. खरं तर यामध्ये दुपट्टी भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारायलाच नको. त्यांच्या मनात जर नसेल कर्जमाफी द्यायची तर त्यांनी डिक्लेअर करून टाकायला पाहिजे, घोषित करून टाकायला पाहिजे आम्हाला कर्ज द्यायचं नाही. पण बँकेचं नाव पुढे करून आणि बँकांना फायदा होईल असं आम्ही तर हेही म्हटलं सभागृहात. आमची मागणी होती की तुम्ही बँकेला कर्जातून पैसे न देता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा करा आणि 7/12 कोरा करा. मग शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला आणि हे सांगतात बँका बुडवल्या वगैरे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जी आहे ती त्या कोऑपरेटिव्ह बँकावरच आहे. आज सगळ्यात कोऑपरेटिव्ह बँकांच्यामुळे शेतकऱ्याला वेळोवेळी पैसे मिळतात आणि शेतकरी तिकडे जगतो आहे. खरं तर विषय असा आहे की राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज जास्त आहे मध्यवर्ती सहकारी बँकांपेक्षा, जिल्हा बँकांपेक्षा. मग मुख्यमंत्री महोदय जर हे म्हणत असतील की विरोधकांनी याची हमी घेतील का की जर यापुढे कर्ज दिल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणारच नाही, त्यावेळेस विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री महोदयांना आमचा सवाल आहे की तुम्ही म्हणत होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार धरून सरकार या मुख्यमंत्र्यांना याच्यावर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र तुम्ही बदलताय हे यातून स्पष्ट होते. त्यावेळेस जर सरकार जबाबदार असेल तर यावेळेस 1 मिनिटामध्ये मंदारजी की यावेळेस 2 वर्षामध्ये जर 8,000च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर याला हे सरकार जबाबदार नाही का? या सरकारची भूमिका जबाबदार नाही का? या सरकारचं धोरण जबाबदार नाही का? यांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी किंवा शेतकऱ्याला कर्ज घेऊच देणार नाही अशा प्रकारचं धोरण आखू. मग का 2-2.5 वर्षामध्ये याचे रिझल्ट आले नाही? नक्की या मुद्द्यावरती विजय वडेट्टीवार जे तुम्ही म्हणताय त्यावरून शशिकांत शिंदे, मूळ मुद्दा हाच आहे की एकीकडे तुम्ही काँग्रेस आहात, राष्ट्रवादी काँग्रेस आहात आणि शिवसेना हे 3 जण या पद्धतीनं आता या मुद्द्यावरती एक प्रकारे कोंडी करतायत भाजपची आणि खास करून मुख्यमंत्र्यांची. या कोंडीच्या मागे केवळ राजकारण आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, त्याला तुम्ही दुजोरा देता का? नाही, एक तर यामध्ये विषय
आपण आज हा परत चर्चेला घेतला त्याला मनापासून तुमचा मी पहिलं आभार व्यक्त करतो. कारण महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले की आमदार साहेब यामध्ये खरोखरच कर्जमाफी मिळणार का. मी आपल्याला सांगू इच्छितो की हे राजकारण नाही. गेल्या आजच नाही मागच्या 3 अधिवेशनामध्ये 1.5-2 वर्षापासून दुष्काळ आणि अवकाळी पाऊस पडल्यापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी म्हणून सातत्याने आम्ही या सभागृहामध्ये 2-3 दिवस आंदोलनं केली आणि यामध्ये विरोधक म्हणून आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल यांनी आंदोलन प्रामाणिकपणाने केली. त्या ठिकाणी सरकारने उत्तर दिलं, चर्चा घडून आल्या. जे मुख्यमंत्री आज म्हणाले तेच मागच्या वेळेला त्यांनी ती उत्तर दिलं होतं. तीच उत्तरं गेले 2 वर्ष आम्ही ऐकतोय. दुर्दैवाने त्याला निकाल लागला नाही. आत्महत्या वाढत गेल्या. आत्महत्याची संख्या वाढायला लागल्यानंतर चिंता पडल्यामुळे परत आम्ही हा सभागृहामध्ये प्रश्न उचलला. याला फक्त शिवसेनेचे सहभाग आलं, सहकार्य आलं, त्यामुळे धार चढली. एक दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा मी मंदारजी महत्वाचा इथं सांगू इच्छितो की आज आम्ही अरुंधती भट्टाचार्यावर आम्ही आज आंदोलन करायला गेलो. स्टेट बँकेच्या अध्यक्षा अधिकारी असताना स्टेटमेंट देतात. राज्य सरकार केंद्र सरकारच्या प्रमुखांच्या ऐवजी अधिकारी आता स्टेटमेंट द्यायला लागले असतील तर नक्की काय धोरण मला कळत नाही. ती सेम बॉडी लँग्वेज आज मुख्यमंत्र्यांची पाहायला मिळाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे जे मुख्यमंत्री शिवस्मारकापासून अनेक मेट्रोच्या अनेक परवानग्या फॉरेस्ट बिरेजच्या एका मिनिटात आणतात. सर्वात जवळचे पंतप्रधानांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ज्या मुख्यमंत्र्यांना आज गेले 8 दिवस सभागृह बंद पडल्यानंतर सुद्धा परवानगी किंवा चर्चा करता पंतप्रधानांशी येत नाही. पंतप्रधानांशी बोलण्याचं काम करायचं म्हणजे वेळ काढूपणा करायचा. मंदारजी दुर्दैव एवढा आहे यामध्ये आर्थिक बजेटचं अधिवेशन असताना आर्थिक बजेटच्या अधिवेशनामध्ये 8 दिवस सभागृह बंद पडल्यानंतर मुख्यमंत्री फक्त 3दा येतात. 2दा शोक प्रस्तावाला आणि 1दा या निवेदनासाठी. म्हणजे केंद्रामध्ये पंतप्रधान ज्या पद्धतीने वागतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री वागत असतील ते दुर्दैव आहे. याचा अर्थ स्पष्ट शब्दात आहे की या सरकारमध्ये मग पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज असेल किंवा या मुख्यमंत्र्यांच्या सरकारची असेल दुर्दैवाने त्यांना कर्जमाफी करायची नाही. त्याचा अनेक काय म्हणतात ते भविष्य काळामध्ये कर्जमाफी योग्य वेळी माफी करू आम्ही. मंदारजी प्रश्न असा निर्माण होतोय मगाशी विजयराव बोलले की आपण स्पष्ट शब्दात देणार का नाही देणार हे करणं गरजेचं आहे. शेतकरी काय म्हणतील उद्या आपल्याला या ठिकाणी कर्ज माफी होणार आहे आता कर्ज भरायचं नाही पैसे भरायचे नाही अशी भूमिका घेतली तर हा कर्जाचा बोजा परत सरकारच्या वर वाढला जाईल आणि त्याचं गांभीर्य जर सरकार घेत नसेल तर यापेक्षा चुकीचं सरकार ज्या पद्धतीने वागतोय हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या उद्योगपती देशाच्या उद्योगपतीचं कर्ज तुमचं माफ करण्यासाठी जर निर्णय नक्की या मुद्द्यावरती येऊया शशिकांत शिंदे. पण तुमचा जो मुद्दा आहे तुमचा जो महत्वाचा मुद्दा त्यातला जो आहे की या सगळ्या आत्ताच्या या गदारोळामध्ये राम शिंदे आपल्याला प्रश्न हाच आहे की मुळात त्यांचं सातत्यानं म्हणणं आता होतं की देहबोली तशी दिसत नाही, बॉडी लँग्वेज तशी दिसत नाहीये आणि मुख्यमंत्री 1दा-2दाच आले सभागृहात ते पण तेवढे गांभीर्यानं या सगळ्या प्रश्नाकडे बघत नाही. तुम्हाला असं वाटतं का की या प्रश्नाकडे आणि खास करून केवळ राजकारण केलंय म्हणून तुम्ही गांभीर्यानं बघत नाही आहेत? दुसरीकडे तुम्ही म्हणतात की 22,000 कोटीच्या आसपासचा जो काही बोजा तिजोरीवरती पडेल त्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा नाही. नेमकं काय या प्रश्नाच्या मध्ये चालढकल का होते भाजप सरकारकडनं असं तुम्हाला वाटतं? नाही मला मंदारजी यामध्ये असं सांगायचं आहे की आता बजेटचं अधिवेशन सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस निवेदन सभागृहामध्ये करतात मला असं आज जो मुद्दा त्यांनी विरोधकांनी मांडला शिवसेनेने मांडला की हे केंद्राशी बोललं पाहिजे. हा एकतर प्रश्न महाराष्ट्राचा पूर्णतः आहे असं माझं म्हणणं नाही. प्रश्न हा गेल्या वेळेस सुद्धा केंद्र सरकारनेच कर्जमाफी केली होती. असंही देशभरामध्ये कुठं झालंय? जाहीरनाम्यामध्ये उत्तर प्रदेशच्या लिहिलं होतं की आम्ही उत्तर प्रदेशची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. परंतु देशभरामध्ये कोणत्या राज्याला कर्जमाफी झाली आहे? आपल्या महाराष्ट्राला त्याच्यातून वगळलं गेलंय असं कुठंही नाही.
आणि मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका घेतलेली आहे की आम्ही योग्य वेळी या संदर्भामध्ये भूमिका घेऊ. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही नाकारलेलं नाही आणि मग कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सदैव या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. मग आज देखील त्यांनी निवेदन करत असताना सगळी आकडेवारी पटलावर ठेवत असताना, भाषण करत असताना त्यांनी अतिशय सुस्पष्ट असं सांगितलं की आम्ही त्या संदर्भामध्ये केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषी मंत्री यांची भेट घेऊ, लवकरात लवकर कळू. शेवटी मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या स्टेप्स घ्यायच्या असतात त्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु विरोधक म्हणतात की पंतप्रधानांना भेटलं पाहिजे कारण त्याशिवाय काहीच होणार नाही, पंतप्रधानांनी निर्णय घेतला तर त्या दृष्टीने होईल असं म्हणतात. जी मुख्यमंत्री महोदयांनी स्टेप्स घेतलेली आहे की फायनान्स मिनिस्टर आणि ऍग्रिकल्चर मिनिस्टरला भेटून या संदर्भातले सर्व तो अहवाल सादर करायचा. त्यांनी आकडेवारीनुसार मला असं वाटतंय की 1,36,42,000 एवढी शेतकरी आपल्या सातबारा धारक आहेत राज्यामध्ये. त्याच्यातले फक्त 31 लाखच शेतकरी हे ज्यांचं कर्ज भरू शकले नाहीत, ओव्हरड्यू झालेत असे आहेत. आणि मग त्या संदर्भामध्ये आता पूर्वीची आपली कर्जमाफी फसली. आता हे सगळे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि अनेक अहवाल देखील प्राप्त झालेत. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचा देखील अहवाल त्याच्यामध्ये आपल्याला आलेला आहे. केंद्र सरकारने देखील एका समितीच्या मार्फत हा अहवाल आपल्याकडे सांगितलं की भविष्यामध्ये काय केलं पाहिजे. आणि मग अशा संदर्भामध्ये पूर्वी केलेली कर्जमाफी त्यामधून ह्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मग अशा स्थितीमध्ये कर्जमाफी करायची तर नेमकी कशी करायची? सगळ्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. नुसतं शेवटी मुदतपूर्व ज्या काही मध्यम मुदत कर्जवाल्याला त्याचा फायदा होणार, जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतायत त्याला फायदा होणार नाही. अशा स्थितीमध्ये शशिकांत शिंदेंनी सांगितलं की हा कर्जाचा बोजा आणखी वाढत जाईल आणि म्हणून साठी मुख्यमंत्री महोदयांनी याच्या स्टेप्स घेतलेले. ऍग्रिकल्चर मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टरच्या दोघांच्या संबंधित असलेला हा विषय आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये स्टेप्स घेतील आणि गरज भासल्यास पंतप्रधानांची देखील भेट घेऊन या संदर्भामध्ये निश्चित असं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आश्वस्त करतील. विजय शिवतारे, मुळात मुद्दा 2-4 मुद्द्यांवरती ही चर्चा सातत्याने एक प्रश्न तुम्हाला त्यातला हा विचारतो की मुळात ही जी कारणं दिली जातात, म्हणजे एकीकडे तुम्ही विरोधकांनी आतापर्यंत हा मुद्दा घेतला की उद्योजकांना एकीकडे कर्ज दिली जात आहेत पण शेतकऱ्यांना देताना काकू केली जाते आणि त्यामधला एकूण 22,000 कोटीचा आकडा वगैरे समोर येतोय. पण याहीपेक्षा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर तातडीने हा कर्ज पुरवठा जो आहे, कर्जमाफी जी आहे ती झाली नाही तर शेतकऱ्यांचं अधिक कंबरड मोडलं जाईल कारण अवकाळी झालेली आहे, आधीच खरीप सगळा बिघडलेला आहे आणि आता रब्बीचा सुद्धा हा सगळा फटका बसलेला आहे. अशा वेळेला नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण पंतप्रधानांची तुमचा आग्रह आहे, तुम्ही डेडलाईन दिलेली आहे आणि ती आणून ठेपलेली आहे पूर्णपणे अर्थसंकल्पावरती. शिवसेनेचा हा जो हट्ट आहे की अर्थसंकल्पाच्या आधीच हे करा, हा हट्ट तुम्हाला योग्य वाटतो का? मग तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असून तुम्ही हा हट्ट धरताय. असं आहे की जनतेच्या हितासाठी जरी आम्ही 2 वेगळे पक्ष असलो, आमची वेगवेगळी विचारधारा आणि काही मुद्द्यांवर आम्ही सहमत नाही. गेले 2 वर्ष आमची ही मागणी आहे की कर्जमाफी करा, कर्जमुक्ती करा. मला एकच सांगावं, आज जे शिंदे साहेब सांगतायत की आता पंतप्रधानांना भेटायला पाहिजे, ते भेटतील, काय करतील, प्रक्रिया सुरू करतील. 2 वर्ष ही मागणी असताना आज आम्हाला एक साधन झालं की उत्तर प्रदेशच्या मॅनिफेस्टोचा निमित्त करून आम्ही ती आग्रही मागणी आणखी करू शकलो. जर खरीच चिंता होती तर माझ्या मते मुख्यमंत्री महोदयांनी 2 वर्ष हा वेळ न दवडता याच्यामध्ये जर प्रक्रिया सुरू केली असती अगोदर तर कदाचित आजचा दिवस उजाडलाही नसता आणि तेवढा वेळ सुद्धा गेला नसता. महत्वाची आणखी एक भूमिका ही निश्चितपणे ही आहे की शशिकांत शिंदेंनी सांगितलं 1,14,000 कोटी एवढं व्यवहार हे उद्योगपतींना झालेलं आहे. गेल्या नोटाबंदीनंतरचं जी आकडेवारी एसबीआयची फक्त 7,016 कोटी, ज्याच्यामध्ये 1,200 कोटी रुपये मल्ल्यांना सुद्धा राईट ऑफ केले गेले. माफ असं नाही पण राईट ऑफ केले गेले. माझ्या मते सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सर्वांच्याच माध्यमातून कुठेतरी आता ही चर्चा आली पाहिजे. जर कॉर्पोरेट कंपन्यांना, मोठमोठ्या कंपन्यांना दिलेली कर्ज राईट ऑफ करायची, एनपीए करायची प्रोव्हिजन जी आहे तशाच प्रकारची प्रोव्हिजन शेतकऱ्यांसाठी करता येईल का? की त्याच्यातून राईट ऑफ करण्याचंच तंत्र, त्या जसं प्रॉफिटमधून ते राईट ऑफ केलं जात आहे तशाच प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर चर्चा होणे गरजेचं आहे. पण बँकांचा, मुख्यमंत्री म्हणतात की याच्यात बँकांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, हे गणित काय आहे मुख्यमंत्री? नाही, म्हणून मी काय म्हणतोय की बँकांना कर्जमुक्ती करत, माफी करत, बँकांकडे त्यांचे पैसे भरणे याच्याऐवजी माझ्या मनात जी कल्पना आहे ती, तर मी तर असं म्हणतो, जेव्हा राईट ऑफ आपण करतो, एखादा मल्ल्याचं कर्ज 1,200 कोटी त्यांनी राईट ऑफ केलं म्हणजे काय केलं? सरकारने पैसे नाही भरले. बँकिंग सिस्टीम मध्ये, बँकिंग व्यवस्थेमध्ये एखादं कर्ज एनपीए झालं
एनपीए झाल्यानंतर त्याच्यावर व्याज लावता येत नाही. आपल्याकडे कर्जावर व्याजावर व्याज लावता येत, व्याजच लावता येत नाही. एक ठराविक एनपीए एकदा डिक्लेअर केल्यानंतर नंतर व्याज लावता येत नाही. आणि मग हे जर वसूल होत नसेल 3 वर्ष 4 वर्ष तर बुक्स मधून राईट ऑफ केलं जातं. त्याची रिकव्हरी वगैरे सुरू राहील, थोडंफार काय असेल ते चालू राहील. अशीच पद्धत आणि ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सुद्धा लागू करता येईल का असा धोरणात्मक निर्णय देखील तिथे काही पैसे दिले जात नाहीत, राईट ऑफ केले जातात. एक प्रश्न विचारायचा आहे की धोरण नेमकं काय सरकारचं? कारण एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही उचित वेळी हे सगळं करू. उचित वेळ नेमकी कधी आहे? ज्यावेळेला शेतकऱ्याचा पूर्णपणे आता वेळ झपाट्यानं निघून चाललेला आहे, त्या वेळामध्ये त्याला जर का मदत मिळेल नाही तर अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आपली सगळ्यांची. कारण निराश झालेला आहे शेतकरी एकीकडे आणि त्या निराशेतनं त्याला बाहेर काढण्यासाठी हे करायला पाहिजे असं जर आपण गृहीत धरलं तर ती वेळ नेमकी उचित वेळ तुमची कधी येणार आहे? मंदारजी, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि हे राज्य सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काय काय धोरणं घेतलीत, आपण हे जर निदर्शनास बाब आणली तर जलयुक्त शिवार अभियान सारखी योजना असेल, शेवटी शेतकरी हा दुष्काळामध्ये बरोबर आहे ना, हे सगळं बरोबर. हे लोककल्याणाच्या ज्या योजना असतील त्या आता सरकारला कुठल्याही कराव्याच लागतील. त्या बरोबरीनं आता जर कुठल्याही करावं लागतील असं नाही, म्हणून मी तुम्हाला पुराव्यानिशी आता सांगू. विरोधी पक्ष म्हणजे तुमच्या सत्तेतला जो मित्र पक्ष आहे तो सुद्धा जो विरोध आपण माझं पूर्ण झालं की तुमच्या शंका जे प्रश्न आहेत समाधान निश्चितपणे होईल. की हा प्रश्न तितका टिपेला आलेला प्रश्न हे तरी तुम्हाला मान्य आहे का? हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांचा सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे. त्यांनी योग्य वेळी उचित वेळी जे सांगितलं त्याला मी या गोष्टीने सांगू इच्छितो की आता आपण जर बघितलं असेल की या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वॉटर टेबल कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. शेतकऱ्यांचं बंपर क्रॉप आलंय, तुरीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झालंय, कापसाचं उत्पादन झालंय, हरभऱ्याचं उत्पादन झालंय. आणि म्हणून उत्पादन वाढवून शेतकऱ्याला स्ट्रेंथनिंग करायचं, त्याला सक्षम करायचे, ही भूमिका सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी ही वेळोवेळी मांडलेली. त्या स्वरूपामध्ये आम्ही पुढे गेलेलो आहे आणि निश्चितपणे झाले. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जो काही बजेट अधिवेशन सुरू झालं आणि त्याला कुठंतरी त्याची फूस आहे आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनी सपाटून मार खाल्ला याच्यामध्ये. आणि आमचे मित्रपक्ष शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे, त्यांनी पण तोच मुद्दा उत्तर प्रदेशचा रेफरन्स पकडला 2 वर्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे आंदोलन करण्यासाठी एवढं बळ मिळतच नव्हतं. पण जेव्हा शिवसेनेने ही भूमिका सभागृहामध्ये मांडायची भूमिका घेतली त्यावेळेस त्यांनी आता शशिकांत शिंदेनी हे देखील आता कबूल केलं की त्याला धार आली. पण मी तुम्हाला आजचा एक प्रसंग सांगतो. मुख्यमंत्री महोदयांचं ज्यावेळेस निवेदन सुरू होतं, शिवसेनेचे सदस्य आपल्या जागेवर उभे होते, त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अशी गडबडीत झाली, फक्त शिवसेना सदस्याकडे बघत होती आणि म्हणून त्यांना काय करावं काय नाही करावं अशी पंचायत झाली होती. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये अतिशय सुस्पष्ट असं उत्तर दिलं. परिस्थितीमध्ये राजकीय भांडवल त्या विषयाचं करायचं ह्या भावनेतून हा जर प्रश्न मांडत असतील तर निश्चित स्वरूपामध्ये हे गैर आहे. परंतु आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका या राज्याच्या. ठीक आहे, आपण या मूळ मुद्दा जो आहे कर्जमाफीचा, त्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती येऊया. पण पुन्हा शशिकांत शिंदे, तुम्हाला हे सगळं मान्य आहे का की तुम्ही विरोधक पूर्णपणे गर्भगळीत झाले आणि शिवसेनेकडे तुम्ही बघत राहिलात, राम शिंदे जसं म्हणतात त्याप्रमाणे? काय आहे, आता आम्ही ठरवलेलं आहे की या अधिवेशन संपल्यानंतर राम शिंदेकडून निवडणूक कशी जिंकायची याचा फंडा ओळखून घेणार आहे. कारण ऐतिहासिक विजय कसे मिळवतात, मशीनचा घोटाळा आहे का नोटा, गांधीजींच्या स्वातंत्र्य. आपण कर्जमाफीवरती राहूया, दुसरा विषय नको सुरू करायला. कर्जमाफीवरती आपण ऐका आम्ही कर्जमाफी होतो नाही, ते म्हणाले गर्भगळीत झाले म्हणून. आम्ही अजिबात गर्भगळीत झालो नाही. आम्ही लढा करतोय, आमची जेवढी शक्ती आहे तेवढ्या लढा करण्याची आमची शक्ती वापरतोय. त्यामध्ये आम्ही यशस्वी हो न हो आमचा मेसेज असा आहे, उद्या कर्जमाफीचं तुम्ही श्रेय घेतलं तर आम्ही तुमचं स्वागत करू, पण आमचं म्हणणं आहे की कर्जमाफी करण्याचा आवाज आम्ही उठवलाय तो जिवंत ठेवू. दुसरा मुद्दा मंदारजी, राम शिंदे सांगतायत, खरं म्हटलं तर मला एक सांगावंसं वाटतंय की उत्पन्न आपण जे म्हणता वाढलेलं आहे, अहो दर नाही मिळत. उत्पन्न वाढलं म्हणून सांगता काल. पण हे दुष्टचक्र आहे शशिकांत शिंदे, हे दुष्टचक्र कोणी दुर्दैवानी अजूनपर्यंत कुठलंच राज्य सरकार हे दुष्टचक्र भेदू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आपल्या सगळ्यांच्या समोरची. त्यामुळे शेतकऱ्याला पाणी मिळणं, त्याच्यानंतर बंपर क्रॉप येणं आणि त्याला उचित भाव मिळणं हा एक भाग झाला.
कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जो आता प्रश्न तुम्ही एवढा लावून धरलाय तुम्ही सगळ्यांनी, मी सांगतो बँकेचा विषय त्यांनी सांगितला, म्हणजे किती मोठं अभ्यास असेल मला कळत नाही. कर्ज कुठून काढतो शेतकरी? सोसायटी बँकेतूनच काढतो. राम शिंदे आहेत, त्यांना कल्पना आहे, ते ग्रामीण भागातून आलेले आहे. आता मला सांगा, राम शिंदे बँकेतून कर्ज काढतो, सोसायटीतून काढतो, काय खाजगी सावकाराचं आपण मागे कर्ज माफ केलं मागच्या वेळेला, त्या सावकारामध्ये ज्याच्याकडे लायसन होतं त्याचं झालं. आज मला सांगा, तुम्ही ज्यावेळेला बोर्डा म्हणून सांगता, सरकारची आर्थिक परिस्थिती सांगता, आपण परवाच्या दिवशी राज्य सरकारने किंगफिशरच्या बाबतीमधला आपण निर्णय घेतला, रामदेव बाबाला जमीन दिली. बघा, उद्योग वाढवण्यासाठी आमचा विरोध नाही, पण एका बाजूला शेतकऱ्याच्या बाबतीमधला भूमिका घेत असताना बँकेचं कर्ज माफ केलं म्हणजे बँकेमध्ये घोटाळे झाले ते लपवण्यासाठी केलं. हे उत्तर, हे जे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचं आहे, हे कुठेतरी आपण आपल्या अपयशाला लपवण्यासाठी पर्याय करतो का, मला शंका आहे. माझी विनंती अशी आहे, राम शिंदे, जलशिवारच्या कामाच्या बाबतीमध्ये आपण काम करताय, जलशिवारच्या बाबतीमध्ये रिझल्ट कसा येतोय हा पुढे ठेवू. महत्वाचा मुद्दा मंदारजींनी उभा केलेला आहे. तुमच्या मनामध्ये खरोखर कर्ज माफ करायचं असेल तर तुम्ही करणार किंवा नाही करणार, कसं करणार हे सांगा. तुम्ही काय बोलताय? मागच्या वेळेच्या तुम्ही उदाहरणं दिली, आम्ही या योजना केल्या, तरी सुद्धा 3,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या योजनेचा फायदा त्या शेतकऱ्यांना झाला काय? तुम्ही सांगताय की कर्जमाफीचा हा पर्याय होऊ शकत नाही, तर आम्ही त्याला उत्पन्नाला भर देतो, तो शेतकरी सक्षम झाला पाहिजे. काय सक्षमता केली? नाही शशिकांत शिंदे, त्याबरोबर ना एक मिनिट शशिकांत शिंदे, एकच मिनिट. विजय वडेट्टीवारांना हा प्रश्न आहे की तुम्ही सातत्यानं बघितलं, विदर्भाला पॅकेज आलेलं आहे, गेल्या 15 वर्षामध्ये विविध पद्धतीनं पॅकेजेस दिली गेली, कर्ज सुद्धा माफ करण्यात आलं होतं, तरी सुद्धा ह्या ज्या समस्या त्या होत्यात हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे होत असताना हा प्रश्न जो मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की हमी विरोधकांकडनं त्यांनी मागितलेली आहे, म्हणजे इथून पुढे जरी आम्ही हे दिलं, कर्ज माफ केलं, तरी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असं काही घडणार नाही याची तुम्ही हमी द्या. या हमीसाठी तुम्ही विरोधक म्हणून एकत्र यायला तयार आहात का? ती हमी तुम्ही देऊ शकता का? नाही मंदारजी, मला हाच प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उत्तर प्रदेशामध्ये या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं का की तुम्ही विरोधक म्हणून मी कर्ज माफ करतोय, याच्यापुढे आत्महत्या होणार नाही, याची जबाबदारी विरोधकांनी तुम्ही घ्या म्हणून? एक काय बोलतायत राम शिंदे साहेबांना माझा प्रश्न आहे, त्यांनी काय उपाययोजना केली? सरकार म्हणून उपाययोजना करत असतील. अहो 2-2.5 वर्षामध्ये 8,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, हे आम्ही म्हणत नाही, यांचे केंद्रीय मंत्री म्हणतात, केंद्रीय अहवाल सांगतो. बरं, दुसरीकडे आता राम शिंदे साहेब सांगतायत की कर्जमाफीनंतर कर्जमाफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली किंवा काय कमी झाल्या नाहीत, थांबल्या नाहीत. मग हे माहीत नव्हतं का या देशांच्या पंतप्रधानांना? मोदी साहेबांना माहित नाही का? मग त्यांनी घोषणा काय केली कर्जमाफीची युपीमध्ये? पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ. नाही मंदारजी, 1-2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. हे शेतकऱ्यांचं कमरडं कुठे मोडलं आहे? आम्ही तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचं कमरडं इथे मोडलं आहे की आज शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव जे आहेत ते अर्ध्यावर आले. 2014 मध्ये धानाला भाव जो होता तो 2700 रुपये होता. भारतीय जनता पक्षाची सरकार आली आणि 1400 वर भाव आला. 4400 रुपये सोयाबीनचा भाव होता. आता या वर्षामध्ये सोयाबीनला दर काय मिळाला राम शिंदे साहेब आपण माहिती घ्या, हा केवळ दर 2200 रुपये मिळाला. अहो कापसाला दर नाही, सोयाबीनला नाही, धानाला नाही, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव नाही. दुसरीकडे उत्पन्न वाढलं म्हणून सांगायचं, यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणून उत्पन्न वाढलं, पण यामध्ये जे वाढ झाली असेल तर उत्पन्न काही प्रमाणात वाढलं असेल, परंतु त्याच्या उत्पन्नाला भाव फार घसरलेत, अर्ध्यावर आले, निम्म्यावर आले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विजय वडेट्टीवार, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतरही आपण चर्चा सुरू ठेवूयात. आणि चर्चेमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेनं ज्या पद्धतीनं भाजपला कोंडीत पकडलेलं आहे ती कोंडी कशी फुटेल येणाऱ्या काळामध्ये ते विजय शिवतारे यांना सुद्धा आपण विचारणार छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण कर्जमाफीवरती चर्चा करतोय. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, विजय शिवतारे आणि राम शिंदे
या सगळ्या मान्यवरांची आपण चर्चा करतोय. पण अर्थात या चर्चेमध्ये आपले प्रेक्षक काय म्हणतात ते ऐकूयात. पवन रायमुळे म्हणतात मुळात सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाहीये, कर्जमाफी न देण्याची मुख्यमंत्री वेगवेगळी कारणं देत आहेत. सारंग तागरे म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नाहीये. शफिक शेख म्हणतात विरोधात असताना तेव्हा कर्जमाफीसाठी कशाला मोर्चे काढले. या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या बोलक्या प्रतिक्रियांच्या बरोबरीनं पुन्हा विजय शिवतारे प्रश्न आपल्याला आहे की मुळात तुम्ही सातत्यानं शिवसेना एकीकडे बरोबर आहे, दुसरीकडे शिवसेना त्यांना तुम्ही एकदा नोटीस पिरियडवरती ठेवता सरकार, दुसऱ्यांदा तुम्ही परत आता डेडलाईन दिलेली आहे आणि आता 2-3 दिवसावरती अर्थसंकल्प आलाय आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक ही अट टाकलेली आहे. ही अट तुम्ही इतका मोठा मुद्दा आहे म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री जर स्पष्ट बोललेले आहेत की लगेचच हे काही शक्य नाहीये, अशा वेळेला शिवसेना हा मुद्दा लावून धरणार का आणि अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये हा जो एक अडचण निर्माण झालेला आहे शिवसेनेकडनं तो दूर होईल असं तुम्हाला वाटतंय का? दोन गोष्टी. एक, विजय वडेट्टीवार त्यांच्या संदर्भात मला एक उत्तर द्यायचं आहे की राज्यात कर्जमाफीची ही जी आवश्यकता का आली त्याचं कारण 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादींनी केलेली कंप्लीट शेतकऱ्यांची मिसमॅनेजमेंट, सगळा संपूर्ण जो चुकीचा कारभार केला तो. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून 80% शेतकरी आज कोरडवाहू आहेत. जलसंधारण खात्याला महत्त्व देत कायद्यात तरतूद होती की 2000 कोटी रुपये तुम्ही 5 वर्षात द्यायचे, साधारणतः 2004 पर्यंत. 2014 पर्यंत तुम्ही 1350 कोटी रुपये दिले. 80% शेतकऱ्यांना बाजूला तुम्ही ठेवलं, त्याच्यामुळे हे परिणाम आज दिसत आहेत आत्महत्येचे. त्याचं कारण जबाबदार तुम्ही आहात. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट अगदी क्लिअरली काय की कर्जमुक्ती मागण्याचे नैतिक अधिकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाहीत, ते फक्त शिवसेनेला आणि भाजपला आहेत. त्याचं कारण आम्ही काहीतरी करतोय, तुम्ही 15 वर्षात ते केलं नाही. एक. नंबर 2, आता हा प्रश्न सोडवायचा कसा या बाबतीतली शासनाची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका देखील अशीच आहे की कोणत्याही परिस्थितीत या बाबतीत सरकारने या बाबतीतलं जाहीर करावं कर्जमुक्तीच्या संदर्भात. मी आजच पार्लमेंटमध्ये, आज भारताच्या संसदेमध्ये जी चर्चा झाली आहे, साधारण मला वाटते एका आमच्या खासदारांनी विचारलेला प्रश्न होता कर्जमुक्तीच्या संदर्भातला आणि त्यावेळेस केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग यांनी कॅटेगोरिकली असं सांगितलं द न्यूली इलेक्टेड बीजेपी गव्हर्नमेंट इन उत्तर प्रदेश विल वेव लोन्स ऑफ फार्मर्स इन द स्टेट and the burden of the loan waiver would be borne by the center. Agriculture Minister Radha Mohan Singh had said in Parliament. Clear cut आहे. जो काही धोरणात्मक निर्णय आहे तो फक्त उत्तर प्रदेशसाठी होऊ शकत नाही. आमची भूमिका ती, आम्ही आग्रही का आहोत या वेळेस, आम्ही राजकारण करत नाही पण शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे का आहोत. त्याचा एक महत्वाचा आणि अतिशय चांगला योग हा उत्तर प्रदेशच्या दरम्यान आला, तिथे ते बोलले गेले. आणि आजचं पार्लमेंट मधलं उत्तर आहे की तुम्ही डबल स्टँडर्ड घेता, तुम्ही करणार नाही, अशा प्रकारचं एका खासदाराने बोलल्यानंतर अधिकृत उत्तर हे कृषी मंत्र्यांचं केंद्रीय सरकारचं आहे. ऐकून घ्या माझं. आणि म्हणून आमची मागणी आहे की जर हे उत्तर अधिकृत उत्तर पार्लमेंटमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आहे, याला रेफर करून निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी याच लाईनवर निदान घोषणा करावी. आणि जर ती घोषणा केल्यानंतर राज्याचा वाटा किती होऊ शकतो आहे त्या प्रमाणात काही ना काहीतरी एक सकारात्मक भूमिका घेऊन अर्थसंकल्पात ती मांडावी, अशी आमची भूमिका. राजकारण नव्हे, हा अतिशय परफेक्ट वेळ आहे ना. तुम्ही राम शिंदे, तुम्हाला असं वाटत नाही शिवसेनेने तुम्हाला कोंडीत पकडलं या मुद्द्यावर? तुम्हाला शिवसेनेचं ऐकावंच लागणार आहे. शिवसेना एका प्रकारे शिवसेना आता तुम्हाला डिक्टेट करू लागलेली आहे, सांगू लागलेली आहे काहीतरी. एका बाजूला आमच्या नितीन गडकरींनी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन देखील केलं. जे 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने केले नाही ते शेतकरी सक्षम करण्यासाठी. ठीक आहे. आणि विजय शिवतारे यांना काय म्हणायचं म्हणत आहेत ना, राम शिंदे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या परिस्थितीवरती? तुमचं काय म्हणणं आहे? आता करा ना, कशाला बहाणेबाजी करताय? तुम्हाला सत्ता दिली ना 15 वर्ष काय आम्ही पण कर्जमुक्ती केली ना. आजची अवस्था आपल्या चुकीच्या धोरणामुळे झाली. एक मिनिट विजय वडेट्टीवार, एकच मिनिट. मी आपल्याला या निमित्ताने सांगतो, एक मिनिट. राम शिंदे, मूळ मुद्दा असा आहे की आता अडचण शिवसेनेची निर्माण केलेली आहे तुम्हाला. दिली का तुम्हाला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायसाठी दिली? 8,000 शेतकरी जर आत्महत्या करत असतील ते भूषणावं वाटतं का तुम्हाला? 8,000 देशातले. एक मिनिट विजय वडेट्टीवार, मला थांबवलं कोणी? विजय वडेट्टीवार एकच मिनिट. मोठ्या घोषणा होत आहेत, या तुम्ही वारेमाप खर्च करताय बाकीच्या योजनावर. गडकरी साहेब या राज्यासाठी 4 लाख कोटीच्या एक मिनिट शशिकांतजी, एक मिनिट विजय वडेट्टीवार, तुमचा आवाज नाही तर बंद करावा लागेल, वेळ जातोय. राम शिंदेचं उत्तर महत्वाचं आहे कारण जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये या गोष्टी येत नाहीत, येणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही सगळे तिकडे आहात, अशा वेळेला जी अट घातलेली आहे ही अट
राम शिंदे तुम्हाला खूप डोईजड ठरते असं वाटत नाही शिवसेनेची? हे 8 आम्हाला डोईजड ठरत नाही. त्याचं कारण असं आमची काही नकारात्मक भूमिका नाही. सगळ्यांची सकारात्मक प्रेसमध्ये अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नकारात्मक भूमिका मुख्यमंत्री नसेलही तुमची, पण ते जे म्हणतायत ते तुम्ही देऊ शकणार आहात का? त्यांचं थेट नाही, म्हणणं आहे अहो, की मी तुम्ही तुम्हाला हे आश्वासन पार्लमेंटमधलं उत्तर ठोसपणे द्या. सांगतोय. शिवसेना म्हणते तुम्ही ठोस आश्वासन ऐका, द्या, तर आणि तरच या आश्वासन गोष्टी ठोस होतील. देण्याचा आणि मंदारजी ऐका प्रश्न ऐका असा आहे पार्लमेंटमध्ये की दिलेलं केंद्रीय हे मान्य आहे, मंत्र्यांचं विजय उत्तर शिवतारे, आहे. हे मान्य आहे त्यामुळे आता तुमचं. त्याच्यात तुमचं आर्ग्युमेंट दुमत विजय शिवतारे असायचं कारण तुमचं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. कर्जमुक्ती कोण करणार आहे? केंद्र सरकार करणार. नाही, राम शिंदे तुम्हाला वाटतंय का तुम्हाला वाटतंय का की त्यामुळे या त्यामुळे पद्धतीने होईल म्हणून? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सूतोवाच केले आणि मला असं वाटतं की ते सूतोवाच केल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना सांगितलं होतं की कर्जमाफी गेल्या 1-2 अधिवेशनापासून मागणी करत होते. आमची देखील तीच भूमिका आहे. शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी ते सूतोवाच केल्याच्या नंतर यांना बळ शिवसेनेच्या भूमिकेमुळे आलं. आता हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेमध्ये फुल कार्यक्रम झाला यांचा असं म्हणणं नाही, 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 ऐका. आणि त्यांना मग बळ यांचा आलं फुल असेलही, कार्यक्रम त्यांना झाल्याच्या विरोध- नंतर यांना नाही, दुसरा मूळ स्टँडच मुद्दा असा नव्हता. आहे, बळ आलंही असेल त्यांना कदाचित, पण त्याचं पण उत्तर आमचं काय? 2 वर्षापासून त्याचं त्याचं उत्तर काय? उत्तर हेच आहे शिवसेनेने की या घेतलेल्या राज्याच्या भूमिकेवर तुमच्याकडे उत्तर काय? या राज्याच्या प्रमुखांनी सांगितलंय 18 तारखेला बजेट आहे. केंद्र सरकारने भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली. मुख्यमंत्र्यांनी आजची भूमिका देखील मुख्यमंत्री महोदयांनी सदनामध्ये जाहीर केलेली. अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं की एखाद्या राज्याचा डेमोक्रेसीच्या माध्यमातून सर्वोच्च स्थानी बसलेला व्यक्ती ज्यावेळेस पटलावरती अशा स्वरूपाचं विधान करतो त्यावेळेस कुठेतरी आपण थांबण्याची, ऐकून घेण्याची, समजून घेण्याची मानसिकता एक ठेवली मिनिट, पाहिजे. शशिकांत शिंदे, मला वाटतं हे या दोघं विधानामध्ये देखील मंत्री तुम्हाला होते मंत्रिमंडळामध्ये. या अशा स्थितीमध्ये एक अशी मिनिट, गोष्ट करणं बरोबर नाही. शशिकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या या विधानामध्ये तुम्हाला कुठेतरी आश्वासकता वाटते का? त्यांनी ज्या पद्धती तुमची जी मागणी आहे तिघांची, शिवसेनेची सुद्धा, शिवसेना फार खुबीनं सगळं आत्ताचं जे काही त्यांची पोझिशनिंग आहे, जी भूमिका आहे ती करताना दिसते आपल्याला. विजय शिवतारे त्याच्यामध्ये अतिशय अव्वल आहेत आता ज्या पद्धतीने हे सगळं हाताळत आहेत हा विषय. पण तरी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की तुम्हाला ही भूमिका आता जे राम शिंदे म्हटले पटते का, की मुख्यमंत्र्यांचं आजचं जे म्हणणं होतं ते आश्वासक होतं या मुद्द्यावरती? तुम्हाला वाटतं का असं? मला फक्त 2 मिनिटं द्या. ही मागणी पहिली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पहिल्या प्रथम केलेली आहे. सत्तेत असताना नंतर या मागणीमध्ये शिवसेना आधी वस्तुस्थिती आहे. खरं म्हटलं तर राम शिंदे, तुम्ही आम्हाला जे इतके वर्ष शिवसेनेचा कार्यक्रम करता आला नाही, तुम्ही 2 वर्षात केला, त्यामुळे त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. राम शिंदे, आपल्या मतदारसंघामध्ये शेतकरी, आपण चांगले मंत्री आहात, शेतकऱ्यांनी तुमचा कार्यक्रम केला, तो जर कौल असता सरकारचा तर झाला नसता. आता तुम्ही जे सांगता मंदारजी, त्याला उत्तर मी देतो आपल्याला. मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये शाश्वता या कर्ज माफीच्या बाबतीमध्ये अजिबात नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतोय, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जर या ठिकाणी मनापासून असेल तर उद्या त्यांनी सभागृहामध्ये यावं. या अधिवेशन संपायच्या आत आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊन टाकतो, कर्जमाफी देतो, सरकारने घ्यायचा तो शेतकऱ्यांना निर्णय. दिलासा देतो. नाही, पण मग केंद्र सरकारने घ्यायचं तर तुम्ही सांगा ना विजय शिवतारे, त्यांना सांगा की ते बोलतात गेलं पाहिजे पुढे. अशा पद्धतीचं येते मला की बोलून द्या. नाही वक्तव्य? विजय शिवतारे, आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलंय मागच्या अधिवेशनामध्ये 20,000 कोटी कर्ज काढायला लागला तर महाराष्ट्राची पात्रता आहे. आम्ही एका महिन्यामध्ये तुम्हाला पाठिंबा देऊ. पूर्णच्या पूर्ण राज्यांनी जबाबदारी घ्यावी आणि पूर्णपणाने कर्जमाफीच्या बाबतीमधली भूमिका घ्यावी. कर्ज जर वाढलं तर आम्ही तुम्हाला दोष देणार नाही शेतकऱ्यांसाठी, पण ते धाडस दाखवा. एका बाजूला तुम्ही सांगताना 3 वेळा सप्लिमेंटरी बजेट काढता. अहो तुम्ही विजयराव मंत्री आहात 3 वेळाला तुम्ही सप्लिमेंटरी बजेट काढलं. सप्लिमेंटरी बजेटवर जरा बोलणं झालं नाही. जरा एक शिंदे साहेब, सप्लिमेंटरी बजेटचा एक शब्द देखील आला नाही. सप्लिमेंटरी बजेटचा एक शब्द देखील आलेला नाही. सप्लिमेंटरी बजेटचा एक शब्द देखील आला नाही. आपण काय बोलताय? मी असं म्हटलं की केंद्र सरकारने आता जाहीर केलंय. आज ऐका शिंदे साहेब, ऐका एक मिनिट जरा ऐकून घ्या. मला ऐकून घ्या. आमची भूमिका स्पष्ट आहे
केंद्र या सरकारच्या सरकारने कृषी 3 वेळेला मंत्र्यांनी जर supplementary आज budget जाहीर काढलं केलंय नाही. संसदेमध्ये 8,000 कोटीचं. याचं burden एक मिनिट, तुम्ही दोघंही एकत्र बोलू नका, दोघंही एकत्र नियोजन आहे बोलू नका, तुमचं कारण काहीच बजेटवर. समजणार नाही. अर्थसंकल्पावर नियोजन आहे, कशासाठी काढलेलं आहे? द्या ना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कशाला केंद्राकडे वाट बघताय? नाही एक मुद्दा एक मुद्दा पैसे घेऊ. नाही एक मिनिट. शशिकांत शिंदे तुमचे सगळ्यांचा जो कोलाहल आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, हा कोलाहल जो वाढलेला आहे तो शिवसेना, तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमुखी मागणी केल्यामुळे हा कोलाहल वाढलेला आहे. पण या सगळ्यामध्ये राम शिंदे, तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेचं पुढच्या या 1-2 दिवसामध्ये काहीतरी भूमिका किंवा मन वळवण्यात तुम्हाला यश येईल? कारण आता राधामोहन सिंग सुद्धा असं म्हटले, तर काहीतरी एक आश्वासन येणार आहे याच्यामध्ये तुम्ही देणार आहात शिवसेनेला? नाही, आमचा सत्तेतला सहकारी पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेच्या प्रमुखाची, शिवसेनेच्या पक्षाची सहकारी आहे का त्यांचं? तुम्हाला हा प्रश्न आहे. सहकारी आहेतच ते तुमचे, सहकारी आहे का? सहकार्य दिसत नाहीये असं आहे शिवसेनेचं की ते सरकारमध्ये आहेत, पण सरकारमध्ये असल्याच्या नंतरची जी त्यांची भूमिका आहे त्यांनी देखील स्पष्ट केले. आता केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये ऍग्रिकल्चर मिनिस्टर राधामोहन सिंगनी देखील भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशच्या बाबतीत पण असं होत नाही देशामध्ये एखाद्या राज्यात. आणि आता शशिकांत शिंदे साहेब सांगतात, मंत्री होते, ज्येष्ठ मंत्री होते, राज्य सरकार ही कर्जमाफी पूर्ण करते का? त्यांच्या कालखंडात तरी केली का? केंद्र सरकारच्या मदतीशिवाय कर्जमाफी कशी करायची? त्यांच्या कालखंडात सप्लिमेंटरी त्याला जी काही राज्य हिस्सा आहे तो दिला. आणि म्हणून शिंदे साहेब या संदर्भामध्ये जी शिवसेनेची भूमिका आहे तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही काळजी करू नका. तुमच्या एवढे आमचा अजून इतका कार्यक्रम झालेला नाही. तुम्हाला 15 वर्ष लागले तेवढा कार्यक्रम करायला, आमचे 2-2.5 वर्ष झालेत. त्यामुळं राज्याच्या शेतकऱ्याच्या मनातले निर्णय निश्चितपणे आम्ही घेऊ, तसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, केंद्र सरकार देखील सांगते. आणि एवढ्या सगळ्या निर्णयावरती तुम्ही संपूर्ण निवडणुकीमध्ये जे भाष्य केलं त्या संदर्भामध्ये जनतेने काय कौल दिला, राज्यात दिला, देशात दिला. आणि म्हणून आम्हाला दिवस उरलेले आहेत, तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे शिवसेनेने, दोन दिवस उरलेले आहेत. त्या 2 दिवसामध्ये तुम्ही अर्थसंकल्प नाही, खुद्द उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत की जर अर्थसंकल्पाच्या आधी ही जर क्लॅरिटी आली नाही, अशा प्रकारची स्पष्टता आली नाही तर अर्थसंकल्प मांडण्यासाठी विरोध केला जाईल शिवसेनेकडनं, खुद्द उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये डेडलाईन नाही. तुम्ही जे सांगितलं की अल्टिमेटम दिला, राजीनामे दिले, माझे शब्द नाही वापरत, शिवसेनेचे शब्द आहेत. मंदारजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, 18 तारखेला जे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, आमची भूमिका अशी आहे. आता तर आजच पार्लमेंटमध्ये स्पष्ट झालेलं आहे की कृषी मंत्र्यांनी हे सगळं बर्डन कर्जमुक्तीचं केंद्र सरकार घेणार असं उत्तर प्रदेशच्या बाबतीत सांगितलंय. निश्चितपणे देशाच्या बाबतीत तेच करावं लागणार आहे. आणि म्हणून आमची भूमिका एवढीच आहे, मुख्यमंत्र्यांनी त्वरित काही मंत्र्यांना घेऊन पंतप्रधानांशी गाठभेट घ्यावी. जर तुम्ही उत्तर प्रदेशला जे जाहीर केलं तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्वरित जाहीर करावं. 18 तारीख पुढे आहे, 2 दिवस आपल्या हातात, 1 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून ते जाहीर करावं. आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्याच्यातली भूमिका, ठोस भूमिका हवी आहे. अडचण नाही, सरकारची अडचण करणे नाही, परंतु आमच्या त्या मुद्द्यावर आम्ही आग्रही आहोत. तुम्ही पुढच्या एक मिनिट, विजय शिवतारे, पुढच्या या 2 दिवसामध्ये जर अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला मिळालं नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा खुबीनं सांगितलेलं आहे की येणाऱ्या ह्याच्यामध्ये फार तर आम्ही कृषी मंत्र्यांच्या पातळीवरती जाऊन ही सगळी मागणी करू, पण पंतप्रधानांचा त्यांनी उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नाही. अहो, याच्यामध्ये कृषी मंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं, कृषी मंत्र्यांकडून हेच जाहीर करून घ्यायचं की महाराष्ट्रात सुद्धा आम्ही कर्जमुक्ती करू. तुमची तयारी आहे, तुमची कृषी मंत्र्यांनी एवढं बोलल्यानंतर तुमची तयारी आहे. केवळ पंतप्रधान बोलतील याच्यावरती तुमचा आग्रह नाहीये शिवसेनेचा. म्हणून आता त्यांची भूमिका काय राहणार सभागृहामध्ये हे स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची काय भूमिका होणार या चर्चेच्या दरम्यान त्यांनी जो स्टँड आहे, 2 दिवसापूर्वीचा जो स्टँड होता तो अडथळा निर्माण केलेला आहे. राम शिंदे ज्या पद्धतीने अडथळा निर्माण केलेला आहे, विजय शिवतारे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई हा अडथळा नाही, आमचं कर्तव्य आहे ते. जरी आम्ही सरकारमध्ये असेल, आमची काही भूमिका 2 वर्ष मांडतोय आम्ही, आज नाही मांडत, फक्त तिला आज योग आला. आंतरविरोध मिटवा ना तुम्ही जर एकत्र आहात तर दोन्ही सरकारमध्ये. ज्या पद्धतीने हे चालू आहे, कित्येक वेळा मागणी आमच्या आमदारांनी केली, सर्वांनीच केलेली आहे. थोडं दुर्लक्ष होतं, आज योग आलेला आहे. निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय केंद्र सरकारकडे जाऊन याच्यातून मार्ग काढू शकतात. 1 दिवस आहे उद्या, ठोस असं काही नाही काहीतरी मार्ग निघाला त्याच्यातून, तर तो आम्हाला आनंद असेल. राजकारण नव्हे शिवसेनेचं, निश्चितपणे आम्ही आग्रही मागणी करतो. बद्दल आंदोलन सुरू केलं
मग शिवसेना त्यामध्ये सहभागी झाली, कारण शेतकऱ्याच्या शिंदे साहेब 2 वर्ष शिवसेना- एक मिनिट श्रेयवाद नको आहे, श्रेयवाद नको आहे. शशिकांत शिंदे तुम्ही 2 वर्षापूर्वी का शशिकांत- केली नाही मग? शशिकांत सत्तेत शिंदे असताना तुम्ही सत्तेत असताना का केली नाही? नाही, एक शिंदे साहेब मिनिट. एकच उत्तर द्या. 2 वर्ष एक मिनिट, आमची सत्ता आली. आवाज तुम्ही आपल्याला सत्तेत कमी असताना करावा का नाही लागेल, केली? आवाज बंद करावा लागेल. त्याचं कारण वेळ संपत आलेली आहे. पण या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, हे सगळ्यांना आपल्याला मान्य करावं लागेल. आणि ते अजिबात भूषणावं नाहीये, कुणालाच नाहीये, तुम्हा आम्हा कुणालाच नाहीये. आणि त्यामुळे या मुद्द्यावरती जेव्हा केव्हा अशा प्रकारचे डिबेट होतात, अशा प्रकारे काहीतरी चर्चा होते, काही ना काही उत्तर लवकरात लवकर निघावं ही आपली सगळ्यांची इच्छा आहे, आकांक्षा आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर उत्तर निघेल अशी अपेक्षा करूया. शिवसेनेनं एक मोठा अडसर निर्माण केलेला आहे. याचं कारण 2 दिवसाचा अडसर वापरतोय, कारण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठीक आहे, ती तुमची भूमिका आहे, राजकीय भूमिका आहे. पण येणाऱ्या 2 दिवसामध्ये भाजप सरकार काय करते हे सुद्धा आपण बघूयात. कारण भाजप सरकारची भूमिका या बाबतीमध्ये शिवसेनेला पूरक आहे का, शिवसेनेच्या मागणीला पूरक आहे का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. 1.5 ते 2 दिवसाचा आता अवधी आहे आणि त्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाऊ शकतो किंवा नाही याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.